मित्रांनो, आपण आलोय पळशी तालुका मान, जिल्हा सातारा. आणि पळशीत मित्रांनो एमके दादाची दावण म्हणजे सगळ्याला माहित आहे मित्रांनो. आणि त्या दावणीला एक मोठी खरेदी झाली प्रभू. तर कसा बैल कुठे बघितला पहिला? बैल संभाजीनगरला पळत होता पहिला. हा? घेतली बी लय जण होती की बाबा बैल घ्यायचा होता पण ऍडजस्ट झाला नाही त्यांना. बैल त्यांना काही लवकर द्यायचा नव्हता. मग ते दैवत पाटलापाशी बैल आला पाय. मग तिथं बैलांचा सलग 5-6 मैदान 1 नंबर केला. 1 नंबर केले. मग आता ह्यांना मोठी वस्तू घ्यायचीच होती नावासाठी. वासर विसर होती बारकी पण वस्तू घ्यायसाठी मग असं बघत बघत म्हणलं हे बैल आपल्याला चालतोय म्हणल्यावर डायरेक्ट बोललं. डायरेक्ट झाला व्यवहार सगळं जिथले तिथे झालं. ॲडव्हान्स मारलं. मग काल रात्री बैल आणला जाऊन. तर दादाकडे येऊ मित्रांनो. दादा कसं या नादाकडे कसा वळला तुम्ही? आता विचार केला तर सध्या बघतोय आपण सगळे की बैलगाडा आणि खिल्लार जात जर जतन करायचे असेल तर बैलगाडाशिवाय पर्याय नाही. आणि आता सध्या माझ्याकडे 150 गायी आहेत. पण जे समाधान गायीमध्ये नाही ते बैलामुळं आहे. बैल आल्यामुळं मला खूप आनंद झालेला आहे. आणि माझा वेळ कसा जातो हे पण मला समजत नाही. तर मित्रांनो 150 जर्सी गाय आणि किती म्हशी आहेत तुमच्याकडे? 50 आहेत. 50 म्हशी. अजून काय? शेळ्या 100 आहेत. 100. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की एवढं सगळं हे असताना त्या दावणीला आज बैल आलाय तर वेगळं समाधान आहे. नाही, बरोबर आहे ना. म्हणजे बैल दारात असणं ह्याच्यापूर्वी पण होती. पण मध्यंतरीच्या काळामध्ये थोडस वेळेनुसार मला त्या व्यापात पडता नाही आलं. पण आता वेळ आहे आणि आवड तर होतीच. आता वेळ आहे त्यामुळं आहे म्हणजे ह्याच्यात आता अग्रेसर राहायचा विचार आहे. आता खोंड पण आहे ती बऱ्यापैकी तुमच्याकडे. आहेत 5-6 खोंड आहेत माझ्याकडे. आता सुनीलची आणि तुमची ओळख कशी काय? या बैलगाडा क्षेत्रामुळेच. दुसरं काय, अड्ड्यात गेल्यानंतर भेटी गाठी होणं, ओळख वाढणं, मैत्री वाढणं. आणि आता इथून पुढं प्रभूचं सगळं नियोजन असेल किंवा बाकी सगळ्या गोष्टी असतील ते सुनीलच्या थ्रू सगळ्या होतील. आणि हा बैल तुम्ही म्हणजे कसं कुठं बघितलं काय? हा बैल मी सुनील सोबतच अड्ड्यात गेल्यानंतर मी बघितलेला आणि मला आवडल्यानंतर मी त्याला विचारलं की हा बैल कसा आहे काय. तर मला म्हटलं बैल चांगला आहे. माझ्या डोक्यात होतं घ्यायचा. गेलो आता सुनील आणि मी गेलो, ठरवला आणि घेऊन आलो. कितीची खरेदी होई? ती 16 लाख रुपयाची खरेदी. मित्रांनो 16 लाखाची खरेदी. बरं आता इथं ह्या मैदानात म्हणजे तुम्ही 2-3 मैदान बघितले असतील. 2-3 मैदान बघितलेली. हाच निवडला का? त्याचं स्ट्रक्चर म्हणा किंवा काय होतं, आवडीपेक्षा मोठी गोष्ट या जगात कुठलीच नाही. एखादी गोष्ट आवडल्यानंतर आपण त्याच गोष्टी पाठीमागे लागत असतो. असं मला हा बैल आवडला. याचा म्हणजे वेग वगैरे सगळ्या गोष्टी. आणि मग मी विचार केला की हाच घ्यायचा आपल्याला. मित्रांनो बैल प्रभू सगळ्याला माहिती आहे 1 नंबर केला ना. त्याने 4-5 मैदान 1 नंबर गेलाय. आणि बैल कसं आहे कंटिन्यू बैल पळतो पण बैलाला बैल लागणार तसा. तुम्ही पहिल्यांदा इथे यायच्या आधी बैल बघितलं? हा, इथे याच्या आधी संभाजीनगरला तिकडे जालन्याला खाली बैल पळायचा मोठ्या बैलात. तिकडनंच बैल आला इकडं आल्यावर मग डोक्यात होतं ह्यो बैल काहीतरी करेल पुढं. टार्गेट करून 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 बैल त्यांनी पण दैवतनं पण चांगल्या बैलात पावला. कंटिन्यू बैलाचं 1 नंबर झालं. मग म्हणलं आणि वस्तू शहाणी पळती प्लस मध्ये. असं दाबी नाही काय नाही. दोन्ही खांद त्याला कसंही घाला कुठं नाही घाला. आणि बैलाला स्पीड 1 नंबरातल्या बैलाला जसं सेट पाहिजे त्या बैलाला स्पीड आहे. ह्याच्या आधी बैल संभाजीनगरवरून एक दैवत गोळेकरकडे आला. हा, डायरेक्ट दैवत पाटलापाशी झाला बैल. कारण संभाजीनगरची बैल शक्यतो दैवत पाटीलच उतरावतो ह्या भागात आपल्या जास्त. तिकडे कसं आहे आपलं एवढी मोठं कंटिन्यू मैदान नसते ती किंवा काय गोष्टी असते त्या. त्यामुळे आणि वस्तू पळते म्हणून तो वस्तू एक दैवत शेटनं बैल उतरवला म्हणजे एक प्रकारे त्यांना माहिती आहे त्यातलं ज्ञान आहे त्या गोष्टी. बाबा ही काय म्हणजे बैल उतरवला म्हणजे त्यांना माहित होती 1 नंबरचाच बैल असले तर शक्यतो त्यांच्या दावणीला 1 नंबरची बैल उतरवत नाही. दैवत कसं आहे ह्यातलं नॉलेज आहे. बैल कुठला बैल कुठं कशा संघ पावायला पाहिजे, किती पावायला पाहिजे त्या हिशोबावर ती बैल पळते ती. त्यापेक्षा 3 बैल आहे ती. तो वालमा आहे, बाईचा आहे. आणि त्यात आपल्याला ह्यो चांगला वाटला. बॉडी स्ट्रक्चर चांगला आहे बैलाचं. बैल शांत आहे. स्पीड चांगला आहे बैलाला. मग म्हणलं घ्यायचं आपल्याला. नियोजन असणार आहे पुढचं. आता काय ते नियोजन एक बैल 7-8 दिवसाच्याच गॅपनं पाळणार आपण. बैलाला काय दाट नाही. एक बी जरी फेरा पडला आणि 3 जरी पडले तर बैल 7 ते 8 दिवसाच्याच गॅपनं पाळणार. नेमके दादा विषय काय सांगतो? त्या माणसाचा काही विषयच नाही. आपण जडतोय तर त्याच माणसासाठी, त्या माणसाच्या नावासाठी. एक प्रकारे वेगळं एवढं स्ट्रक्चर आणि सगळ्या गोष्टी सांभाळून म्हणजे नादात आज त्यांना उडी घ्यायला लावली तुम्ही. कसं आहे माणूस की नाव त्यांचं भरपूर आहे पण आमचं म्हणणं बाहेर पण झालं पाहिजे. आणि बैलगाडी क्षेत्रामुळे बाहेर भरपूर नाव होते. नाव भागात आहे फक्त बाहेर थोडं
काय होतं आता सांगचाल बैलगाडीच्या नादाविषयी काय सांगचाल? आणि त्याची आवड आहे ना आपल्याला. हम्म. चांगलं जनावर असलं म्हणजे चांगलं पळतं ना. पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या कुटुंबालाच लय नाद आहे बैलांचा किंवा प्राण्यांचा प्रतीक. पूर्वीपासून हम्म. पूर्वीपासून बैलाचा नाद आहे. बर. आणि नादाला विरोध वगैरे काय? नाही विरोध नाही कोणाचा. महत्वाची ती गोष्ट आहे. हो नाही विरोध नाही. एक काय वेगळं काय समाधान काय वाटते बैल बघून? समाधान बैलासारखं दुसऱ्या कशातच नाही ना. त्यामुळे बैलाची आवड आहे आपल्याला पहिल्यापासून. दादा ह्याच्या आधी कुठली बैल तुम्ही घेतलेली काय? नाही, ह्याच्या आधी आजोबांकडं वडिलांकडं खूप मोठी मोठी बैल असायची. पण ते कालांतरानं काय होतं म्हणजे व्यापानं माझे व्यवसाय वगैरे आहेत त्याच्यामुळे मला काही ह्याच्यात वेळ मिळाला नाही. आणि वडिलांचं पण आता कसं थोडंसं नाही का वय झाल्यामुळं त्यांनाही ते पूर्वीसारखं होत नव्हतं. त्यामुळे त्यांनी तो विषय सोडून दिलेला. मी विचारलं वडिलांना, म्हणलं असंच करूया का? तेवढे म्हणले तुला करायचं असेल तर कर, बिंदास, नाही काय अडचण. बर. आता वासरं सुद्धा तुम्ही तयार करायला 4-5 वासर. हा हे आता काय आहे, हे दैवत गोवेकर आणि भैया चोरमले माळशिरस हे तर आमचे मित्र आहेत. आणि आता काय असतंय, आता प्रभू आणला आपण म्हणजे प्रभू आणला तो आता पळतोयच ना. पण समाधान ह्या गोष्टीत आहे की असं माझं म्हणणं असं आहे की बाबा आपण तयार करून जर एखादी गोष्ट आपल्याला मार्केटमध्ये गाजवता आली तर आयत्या पिठावर गोट्या ते म्हणतात ना, तसं काही आपल्याकडून ते न व्हावं. म्हणजे मला माझी वस्तू तयार करता यावी ह्याच्यासाठी मी ती आणलेत आणि मी त्याच्यातून तयार करून दाखवेन नक्कीच. मित्रांनो त्यांचं म्हणणं बघा, आज त्यांचा जर ह्या साईडला जर बघितलं पूर्णपणे तर एवढा मोठा गोठा, मित्र म्हणतो पळशी सगळ्यात मोठा गोठा ह्यांचा आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की जी गोष्ट तयार करून पळवणे, आता शेवटी त्यांनी नादासाठी घेतलाच, परंतु त्यांच्या दावणीला 5-6 वासरं आहे ती. काय हो ह्या दावणीविषयी काय सांगतात? धावणीचं काय, आता पहिल्यांदाच बैल आलाय धावणीला, बघू आता येत ना पुढं. जनावर वगैरे आहेत भरपूर, बैल पहिल्यांदाच आलाय धावणीला एवढा मोठा पाहणारा. आणि दादाचं नाव बैलगाडी क्षेत्रात मोठं व्हावं म्हणजे अगदी प्रत्येक लोकांची इथल्या इच्छा आहे की दादा म्हणजे प्रत्येकाला मदत करतात सगळ्या गोष्टी, त्यामुळं दादा प्रेम आहे इथल्या लोकांचं. नाही, मदतीमुळे तर आपण एवढं झटतोय. माणूस चांगला आहे म्हणून तर आपण माहित आहे तुम्हाला, तर काही विषय सांगायची गरज नाही. तो माणूस सहज रॉयल आहे, राहणीमान बिनीमान सगळं प्लस मध्ये माणसं सांभाळणं ही पॉईंट एक लय मोठा आहे त्यांच्याकडे. त्याच्यामुळे आपण त्यांच्या नावासाठी मदतीचा हात प्रत्येकाला. हो, मदतीला किती निम्या राहतो तुम्ही 12ला फोन करा, मदत करणार. काय वाटतं बैलगाडी क्षेत्रात तुमच्या हातात दादाने सगळ्या गोष्टी सोपवल्या त्या याला म्हणजे कसं तुम्ही काय सांगता? नाही, आपल्याला जसं हाय रेग्युलर चालवतो असं आपण चालवायचं. आता कंटिन्यू बैल पण म्हणजे तुमच्या हातात सगळं पैरं बिरं सगळं तुम्हीच करणार. हो, सगळं पहिलं नियोजन आपल्याकडे असणार त्याचं. दादाचं नाव मोठं व्हावं एवढीच सगळ्यांची इच्छा आहे. हो, सगळी आमची एवढीच इच्छा आहे ना मोठं व्हावं. मित्रांनो बघा, प्रभूचं जर वैशिष्ट्य बघितलं तर एक वेगळा बैल आहे. आणि आता सायदाती झालाय, परंतु त्याकडे पळायची रग आणि धग आहे. एक नंबर करणं म्हणजे तेवढा त्या गतीचा बैल आहे, त्याशिवाय होऊ शकत नाही. आणि चांगल्या बैलात पळतोय बैल. आता दादा काय आहे बैलाचं वैशिष्ट्य काय सांगशाल तुम्ही? या बैलाचं वैशिष्ट्य शांत आहे, मार्कान आहे आणि बॉन्डिंग लगेच होतं. कारण मी ह्याच्या आधी 2 वेळा ह्याच्या जवळ जाऊन बघितलं, तर तो असं म्हणजे आता शर्यतीची बैल एकतर अशी मार्के असतात किंवा जरा थोडंसं नाही का त्यांना राग असतो, तर मला तसं काही जाणवलं नाही. पण ह्याचा राग आहे तो पळण्यात आहे. तो पळण्यातनं सिद्ध करतो की त्याचा राग असेल किंवा त्याचं जे काय असेल ते पळण्यातून सिद्ध करतो. मला याचा स्वभाव पण आवडला आणि काय आवड असते. मला आवडला, मी विचार केला आणि लमान बाबांच्या कृपेनं हा आज आपल्या दावणीला आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट लहान बाबा हे बाबांची एक कृपा आहे म्हणायला लागेल. आणि काय तुम्ही कंटिन्यू आता अड्ड्यात असणार कसं काय नसते? नाही, कंटिन्यू अड्ड्यात असेल नसेल सुनील आहे, सुनील सगळ्या गोष्टी बघणार. मला शक्यतो वेळ जेवढा असेल तेवढा मी जास्तीत जास्त अड्ड्यात जायचा प्रयत्न करणार. क्षण आहे एवढा बैल, अजून 4 वर्ष तरी काहीच अडचण नाही बैलाला पाय. आपण 3 वर्ष धरून चालू, काय अडचण नाही बैलाला पाय. बैलाचं बॉडी स्ट्रक्चर तेवढं मापात आहे, सगळं फिटनेस मापात आहे, त्यामुळे नाही बैलाला काय पुढे पाहायला अडचण. 16 लाखाविषयी काय सांगता? अनेक लोक म्हणतील स्वस्तात भेटला, अनेक लोक म्हणतील जास्त पैसे दिले, ह्याविषयी बोलतो. किमतीचं काय नाही, मालकाला पटला, देणाऱ्याला पटला, घेणाऱ्याला पटला, संपला विषय. माणसांचं काय, चांगलं झालं तरी नावच ठेवते. मित्रांनो धन्यवाद.